करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध. दशक 14वा. अखंड ध्यान नाम. समास 5वा. हरिकथा लक्षण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. मागा हरिकथेचे लक्षण. श्रोती केला होता प्रश्न, सावध होऊन विचक्षण परिसोन आता. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच या प्रार्थनेने करून दिली. ज्याप्रमाणे आपलं मन चंचल होतं, त्या चंचल मनाला स्थिरावर आणण्यासाठी गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा स्मरण तर करण्यात आलं. परंतु केव्हा? श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म, तिघांच्या पलीकडे असणारा चौथा आला. प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे? कारण आपलं मन चंचल आहे. कारण लोकांची मतं ऐकून ऐकून आपण थकलो, शेवटी तोंडावर पडलो. परंतु या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडावा. कारण आपण या कलियुगामध्ये जन्माला आलेलो आहोत. या कलियुगामध्ये आता ऐकणं म्हणजे फार अवघड झालेलं आहे. समर्थ म्हणाले, ऐकल्याविन कळले, शिकल्याविन शहाणपण आले, ऐसे देखील न ऐकिले भूमंडळी. आता ऐकायला कोणाला वेळ मिळत नाही, आणि ऐकायला गेलं तर कोणी कोणाचं ऐकत सुद्धा नाही. जो बोलेल तोच खरं. या प्रत्यक्ष बोधातून दास घडला तरच या जीवनाचं सार्थक आहे. म्हणून मत खुद्द भगवंताचं. दशक 14वा. 14वा दाखवली. आपण प्रत्येक पदार्थाची चव घेतो. जशी गोड आहे, आंबट आहे, तुरट आहे, तिखट आहे, तशी चव दाखवली. अखंड ध्यान नाम. ध्यान कसं असावं? ध्यान करत असताना त्यामध्ये कधी खंड पडता कामा नये. अखंड नामस्मरणामध्ये आपला देह असला पाहिजे. जेथे जेथे अंतर पडिले तेथे तेथे हरिस्मरण करावे, समर्थ म्हणाले. परंतु ध्यान करत असताना लक्ष, मन आपल्या प्रत्यक्षात भगवंताच्या चरणी असला पाहिजे. ध्यान मूल सद्गुरुमूर्ती, पूजा मूलम सद्गुरुपदम, मंत्र मूल सद्गुरुवाक्यम, आणि मोक्ष मूल श्री सद्गुरु कृपा. त्याची कृपा आहे म्हणून तर आपला हा देह प्रत्यक्षात बघा कार्य करत आहे ना. कारण देणे ईश्वराचे. दशक 14वा दाखवला अखंड ध्यान नाम. आणि त्यातला समाज 5वा. हरिकथा लक्षण निश्चय नाम. हरिकथा आपल्याला आता कोणी सांगितलेल्या गोष्टी आपल्याला ऐकाव्याशा वाटत नाही. जेव्हा लहान मुलं असतं बघा, पूर्वीच्या काळी ज्या वेळेला लहान मुलांना, लहान मुलींना झोप लागत नव्हती, तेव्हा आजी आजोबा, आई वडील त्यांना गोष्ट सांगायची आणि ते ऐकता ऐकता झोपी जायचे. परंतु आत्ताच्या मुलांना, आत्ताच्या मुलींना आजी आजोबांच्या आणि आई वडिलांच्या जागी बघा प्रत्यक्ष झोप लागत नाही. त्यांना फक्त मोबाईल द्या, बघा संपूर्ण रात्र वैराचे करून ठेवतील. ते सुद्धा जागे राहतील आणि आपल्याला सुद्धा जागे ठेवतील. म्हणून हरिकथा लक्षण निश्चय नाम का सांगितलं? निश्चय कुठला असावं? समर्थ म्हणाले, कोणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. बोलल्यावर राग येतं, परंतु काय करणार? कलियुग आहे. करूया स्मरण. जय सद्गुरू. श्रीराम समर्थ. मागा हरिकथेचे लक्षण. श्रोती केला होता प्रश्न, सावध होऊन विचक्षण परिसोन आता. समर्थ म्हणाले, सावध कोणाला व्हायचं? श्रोत्यांनी प्रश्न तर विचारलेला आहे, मागा हरिकथेचे लक्षण काय आहे? तरी जाणत्यांनी सावध होऊन
ऐकलं पाहिजे. त्याचं आता उत्तर संपूर्णपणे जर आपण ऐकलं तरच त्याचं विवरण, त्याचं सार आपल्याला कळेल. मागा हरिकथेचे लक्षणं कुठली आहेत? मुख्य उपासना लक्षणं, नाना कवित्व लक्षणं, नाना चातुर्य लक्षणं बोलिले असे. परंतु ज्या प्रकारे लक्षण सांगितलं ते म्हणजे कीर्तन लक्षण. आत्ताचा समाज जो आहे तो हरिकथा लक्षण. आपल्याला भजन, कीर्तन, हरिकथा बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, भजन, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन ही नवविधा भक्ती प्रकार आहे. आपल्याला करायला वेळ नाही आहे, भक्ती करायला आपल्याला टाईम मिळत नाही आहे. आपण फक्त एकच कारण देतो, माझी ट्रेन जाईल, मी उशिरा उठलो म्हणून देवाची भक्ती करायला राहून गेली. संध्याकाळी उशिरा आल्यानंतर आपण हातपाय धुतो, आंघोळ करतो आणि परत जेवण करतो आणि सरळ झोपी जातो. परंतु झोप लागत नाही. आपल्या हातामध्ये तेव्हा स्मरणिका नसते, आपल्या हातामध्ये तेव्हा मोबाईल असतो, समर्थ म्हणाले. परंतु आपल्याला एक स्मरणिका करायला वेळ नसतो, पण एक तास आपल्या हातामध्ये मोबाईल असतो. जेव्हा तो मोबाईल आपल्या हातून पडतो तेव्हा तो आपण बाजूला ठेवतो आणि झोपून जातो. म्हणजे विचार करा, विषय वासने समर्थ म्हणाले, विषय गोड हे लागले मला, यामुळे असे घात आपुला. आपल्याला कळतंय पण वळत नाहीये. कशामुळे आपला घात आहे? विषय वासनेमुळे. तरी सुद्धा आपला देह त्यामध्येच अडकलाय. थोडंसं ऐकून कधी सामर्थ्य प्राप्त होणार नाहीये. आपण काय करतो, अरे दररोज तेच श्रवण, दररोज तेच निरूपण. ऐका, समर्थ म्हणाले ऐका. आपण काय करतो, थोडंसं ऐकतो आणि सोडून देतो. मग ते न ऐकल्यामुळे काय होतं, शेवटी ऐकलेलं असतं ना ते सुद्धा अर्धवट आपण ऐकत असतो आणि त्याचा मग अर्थ दुसरा निघून जातो. म्हणून समर्थ म्हणाले, सावध होऊन विचक्षण परिसोन. आता सावध होऊन ऐकायला पाहिजे ना. आपण सावधतेने कधीच ऐकत नाही. जीवन जगत असताना, आयुष्य जगत असताना आपल्यामध्ये सावधानता नसते. वाहन चालवताना बघा, रस्त्यामध्ये खड्डेसुद्धा असतात आणि स्पीड ब्रेकरसुद्धा असतात आणि त्यामध्येच माणसंसुद्धा आडवी येतात. मग आपला पाय हा क्लच आणि ब्रेकवर असणं गरजेचंच आहे. गाडी कंट्रोलमध्ये असायला हवी ना. का एक्सेलरेटर दाबून सर्वांना प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो, त्रास देण्याचा प्रयत्न केला तर नाही होणार. म्हणून हरिकथा लक्षण निश्चय, लक्षणंसुद्धा दाखवली, निश्चयसुद्धा दाखवल्या. पुढच्या ओळीमध्ये समर्थाने उत्तम असा भाग दिला. हरिकथा कैसी करावी, रंगे कैसी भरावी, जेने पावी जे पदवी रघुनाथ कृपेची. कृपा कोणाची आहे? त्या रघुनाथाची आहे. हरिकथा कशा प्रकारे करायची? आपण उपासना करत असतो. उपासना करत असताना उपासना कशी करायची, भक्ती कशी करायची, पूजा कशी करायची, कीर्तन कसं करायचं, भजन कसं करायचं, जे केल्यानं प्रत्यक्षपणे आपल्याला सामर्थ्य प्राप्त होईल, ते भगवंताच्या चरणी कसं प्रत्यक्षपणे बघा ज्या प्रकारे पोहोचेल, ज्या योगे रघुनाथाच्या कृपेस आपण पात्र होऊ. हरिकथा कैसी करावी समर्थ म्हणाले. उपासनेला देह बसलेला आहे. एका हातामध्ये स्मरणिका आणि दुसऱ्या हातामध्ये मोबाईल, किंवा एका हातामध्ये स्मरणिका आणि दुसऱ्या हातामध्ये टीव्हीचा रिमोट. काय हो, उपासनेकडे लक्ष लागेल? जसं रिमोटचा बटन दाबावा आणि चॅनल चेंज होतं, तसं मन आहे. हा चित्रपट नाही आवडला, लावली मॅच. ती मॅच नाही आवडली, लावली सिरियल. ते नाही आवडलं, लावल्या न्यूज. म्हणजे प्रत्यक्ष पाहायला जर गेलो तर मन बदलत असतं. जसं चॅनल बदलत जातं तसं मन बदलत जातं. मोबाईल हातात आला की फक्त सर्फिंग, बरोबर ना, फक्त बोटांवर खेळ आहे, तसं मन बदलतं. हरिकथा कैसी करावी आणि रंगे कैसे भरावी. आपल्यामध्ये काय कमी रंग आहेत?
परंतु ते रंग आपण लोकांसमोर सादर करत असतो. कोणता रंग केव्हा सादर करावा हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक. कसं वागावं, कसं बोलावं, कसं चालावं, कसं ऐकावं हे आपल्याला प्राप्त झालेलं असताना सुद्धा आपण तसं वागत नाही. ज्याप्रमाणे आपण रांगोळी काढत असतो, रांगोळी प्रत्यक्षात बघा पांढरी रांगोळी असते, रंगाचे सुद्धा प्रकार आहेत ना, म्हणजे कलर रंग वेगवेगळे. फक्त पांढरे ज्यावेळी आपण बघा नक्षीदार वेगवेगळ्या आकृतीमध्ये वेगवेगळ्या नक्षीमध्ये जेव्हा रांगोळी दारासमोर काढली जाते तेव्हा त्याला शोभा येत नाही. परंतु ज्या वेळेला त्यामध्ये रंग भरले जातात ना त्यावेळेला ती खूप सुंदर दिसत असते. मग तसंच आहे, हा आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे. ज्यावेळी या नरदेहामध्ये प्रत्यक्षात भगवंताची कृपा असेल, ईश्वराची कृपा असेल तरच या देहाला किंमत आहे. नुसता देह असून उपयोगाचा नाही आहे. मग जेणे पाविजे पदवी रघुनाथ कृपेची. सोने आणि परिमळे युक्षदंडा लागती फळे, गौल्य माधुर्य रसाळे तरी ते अपूर्वता. सोन्याला सुगंध आला आणि उसाला गोड मधुर रसाळ फळं लागली तर ती अपूर्वता. म्हणजेच काय, सोन्याला सुगंध, उसाला गोडी केव्हा आहे, मधुरता केव्हा आहे, रसाळ फळं आपण पाहतो. ऊस हा गोड लागला तर मुळासकट आपण खातो का? नाही. ते चावून चावून खातो आणि त्याचा चोथा आपण बाहेर फेकून देतो का? गिळतो? नाही गिळू शकत. उसाचीच साखर बनते ना, परंतु ती साखर आपण खात असतो. गूळ खात असतो, परंतु त्याला सुद्धा लिमिट आहे. जर आपण जास्त खाल्लं, मर्यादा ओलांडली की शेवटी रोग आजार आहेतच. बरोबर की नाही? प्रत्येकाला लिमिट दिलेलं आहे. मीठ शुभ्रच असतं, साखरेसारखंच असतं. काय हो, मूठभर खाणार का? नाहीच खाऊ शकत. कालवणामध्ये रसामध्ये आपण चिमूटभरच मीठ टाकतो, मूठभर न टाकत. साखरेचा अंदाज, किती कपाला किती साखर टाकायची हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. जास्त गोड झालं तरीसुद्धा लोक घेत नाही. आणि बघा प्रत्यक्षपणे साखर कमी पडली तरी लोक साखर द्या म्हणून मागतील. बरोबर की नाही? म्हणून सोने आणि परिमळे, सोन्याला सुगंध आला, सोन्याचा भाव वाढला ना. का वाढला? आपल्या हातामध्ये, गळ्यामध्ये, बोटांमध्ये सोनं आहे, अलंकार आहे. परंतु किंमत कशामुळे? भाव वाढल्यामुळे? नाही हो. ज्या भगवंताने प्रत्यक्षपणे जो नरदेह प्राप्त करून दिलेला आहे त्या भगवंताला आहे. कारण त्याचीच कृपा आहे म्हणून आपल्या हाताबोटाला गळ्यामध्ये सोनं चमकते ना. जर हा नरदेहच नसता तर बोटाला कोणी विचारलं असतं का? या मनगटामध्ये ब्रेसलेट आपण घातलेलं आहे, ते आपण घातलं असतं का? नाही आहे. त्याचीच कृपा आहे. युक्षदंडा लागती फळे, जसं बघा रसाळ फळे असतात, संत्री मोसंबी असतात, एक एक आपण सोलून खाल्ली किंवा ज्यूस पिलं, फरक वेगवेगळा आहे बघा. खाण्यामध्ये आणि पिण्यामध्ये फरक आहे. आंब्याचा बाठा आणि आंबा ज्यावेळी आपण कपची कापून बघा प्रत्यक्षपणे खात असतो तेव्हा खाण्यामध्ये वेगळी चव येते आणि त्याचा ज्यूस करून पिणं त्याच्यामध्ये चव वेगळी असते. आंबा एकच. गौळ्य माधुर्य रसाळे तरी त्या अपूर्वता. तैसा हरिदास आणि विरक्त, ज्ञाता आणि प्रेमळ भक्त, व्युत्पन्न आणि वादरहित तरीही अपूर्वता. समर्थ म्हणाले सांगितलं तर शेवटी कमीच होईल, परंतु आपण ऐकून घेतलं पाहिजे. त्यामध्ये हरिदास असून, विरक्त ज्ञानी असून, प्रेमळ भक्त आणि व्युत्पन्न असून व्यक्ती वादरहित असेल तर तीही अपूर्वच. आता सर्वजण ज्ञानी आहेत, नमस्कारच आहे, परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो व्युत्पन्न आणि वादरहित, वाद कशामुळे वाद पाहायला मिळतात? आपल्यामध्ये वाद होताच कामा नये. बरोबर की नाही? संवाद घडले पाहिजे.
मच्छर आणि जयांसी समर्थ म्हणतात त्याच्या अगोदर एक ओवी दिली. रागज्ञानी ताळज्ञानी सकळ कळा ब्रह्मज्ञानी निराभिमानी वर्तेजनी तरी हेई अपूर्वता. का भाग दिला? रागाचं तालाचं उत्तम ज्ञान असणारा, सर्व कलांचं उत्तम ज्ञान असून जो ब्रह्मज्ञानी असूनही लोकांच्यात अत्यंत निराभिमानी वागतो तो कीर्तनकार अपूर्वच म्हणावा. आता रागाचं आणि तालाचं उत्तम ज्ञान, आपल्याला राग येत असतो, परंतु ज्याने कोणी नाटक पाहिले असेल ना, बघा रंगभूमीवर सादर करणारे कलाकार एक प्रकारे राग व्यक्त करत असतात, परंतु त्यांच्या मनामध्ये राग नसतो. बरोबर की नाही? शास्त्रीय नाटक संगीत बघा, उत्तम प्रकारे सादरीकरण करत असतात. आपल्याला वाटतं खरंच भांडतात की काय, परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलं तर सर्व कलांचं उत्तम ज्ञान असून ती कला सादर करत असतात. आपण बोलताना अचानक राग येतो आणि आपलं मन पूर्णपणे शांत होतं. समोरची व्यक्ती दचकते आणि नंतर पूर्ण निवळते. बरोबर की नाही? मच्छर नाही जयासी, मच्छर म्हणजे मत्सर, मत्सर नाही जयासी जो अत्यंत प्रिय सज्जनासी चतुरांग जाणे मानसी अंतरनिष्ठ. ज्याच्या मनात जराही राग नाही, मत्सर नाही, जो सज्जनांना अत्यंत प्रिय आहे, तो चतुरस्त्र असूनही अंतर्यामी ब्रह्मनिष्ठ आहे, असा कीर्तनकार उत्तम होईल. आता विचार करा, ज्याच्या मनामध्ये मुखामध्ये कधी घाणेरडे शब्द नाही, त्याला कधी राग नाही, क्रोध नाही, मत्सर नाही, तो सर्वांना आवडणारा आहे, त्याच्याबद्दल लोक चांगलीच बोलणार ना, उत्तमाचेच लोक बोलणार ना, कारण तो चारी बाजूने उत्तम प्रकारे. बघा जसं आपल्या मुखामध्ये ज्या वेळेला चांगले शब्द येतात त्यावेळी लोक आपली वाहवा करत असतात, परंतु एका अर्थाने जर पाहायला गेलो, एखादा शब्द आपल्या मुखातून बाहेर यावा आणि तो जर समजा वाईट निघाला तर त्यातून बोलणारी सुद्धा लोक आहेत. म्हणून जयंत्यादिके नाना पर्वे तीर्थे क्षेत्र जे अपूर्वे जेथे वासिजे देवादिदेवे सामर्थ्य रूपे. समर्थ म्हणाले जयंती असो, पुण्यतिथी असो इत्यादी पर्व काळात तसेच अपूर्व अशा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी सामर्थ्य रूपाने देवादिदेवांचे अस्तित्व असते. बरोबर की नाही? आपण पाहतो जयंती असू दे, पुण्यतिथी असते, आपण ती साजरी करत असतो, नक्कीच अस्तित्व असतं ना, सामर्थ्य प्राप्त होतच असतं. तया तीर्थाते जे न मानती शब्दज्ञानी मिथ्या म्हणती तया पामरा श्रीपती जोडेल कैसा. समर्थ म्हणाले जयाचा भावार्थ जैसा. जे अशा तीर्थांना मानित नाही आहे, शब्दज्ञानीने मिथ्या म्हणतात, अशा पामरांना भगवंताची प्राप्ती कशी होईल? बरोबर की नाही? कळलं पाहिजे. प्रत्येकाचं अस्तित्व काय आहे, प्रत्येकाचं कार्य काय आहे ते पाहिलं पाहिजे. निर्गुण नेले संदेहाने, त्याशिवाय आपल्याला अनुभव मिळणार नाही, त्याशिवाय आपल्याला महत्त्व कळणार नाही. निर्गुण नेले संदेहाने सगुण नेले ब्रह्मज्ञाने दोहींकडे अभिमाने ओस केले. निर्गुणाचे अनुभवजन्य निसंदेह ज्ञान नाही, केवळ शाब्दिक ब्रह्मज्ञानामुळे सगुणावर श्रद्धा नाही. याप्रमाणे अभिमानामुळे ना निर्गुणाची प्राप्ती ना सगुणाची प्राप्ती अशी स्थिती होऊन दोन्ही दृष्ट्या ते वाया जाते. आता निर्गुण नेले संदेहाने, संदेह आला ना, मनात संशय आला, मग सगुण नेले ब्रह्मज्ञाने दोहीकडे अभिमाने ओस केले. आता संशय मनामध्ये आला ना, चांगली गोष्ट घडली ना वाईट गोष्ट घडली, शेवटी अभिमान आला. अभिमान उठे मत्सर, मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे अशी स्थिती होऊन गेली की कोणी आपल्याला विचारत नाही. पुढे असता सगुणमूर्ती निर्गुण कथा जे करीती प्रतिपादून उच्छेदिती तेही पडत मूर्ख. जे कीर्तनकार सगुण मूर्तीपुढे असताना कथेत निर्गुणाचं प्रतिपादन करून सगुणाचं खंडन करतात ते पडत मूर्ख जाणावे. आपण
पाहतो, ऐकतो की जे कीर्तनकार सगुण मूर्ती पुढे असताना, मूर्ती पुढे आहे परंतु त्या कथेमध्ये निर्गुणाचं प्रतिपादन करतात. त्यांना सांगायला गेलो की आपल्याला ते कमी लेखतात. त्यांना सांगायला जायचं तर प्रत्यक्षात ते सांगतात की तुम्ही आमच्यापेक्षा ज्ञानी आहात का, मग आपण तिथे काय करतो, कमी पडतो. परंतु ते सगुणाचं खंडन करतात, तेच पडत मूर्ख जाणावे. ऐसी न की जे हरिकथा अंतर पडे उभय पंथा, परीस लक्षणे आता हरिकथेची. म्हणून अशा प्रकारे हरिकथा करूच नाही. कारण सगुण निर्गुण यापैकी कुठलेही त्यायोगे साध्य होत नाही. आता उत्तम हरिकथेची लक्षणे श्रोत्यांनी ऐकली पाहिजे. हरिकथा ज्या प्रकारे सगुण मूर्ती पुढे भावे, करुणा कीर्तन करावे, नाना ध्याने वर्णावे, प्रताप कीर्ती. सगुण मूर्ती पुढे भक्तिभावाने करुणस प्रधान भावपूर्ण कीर्तन करावे. कीर्तनात भगवंताच्या विविध रूपांचे ध्यानाचं आणि त्यांच्या प्रतापाचं कीर्तीचं वर्णन करावे. आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे ग्रंथ असतात, अनेक प्रकारची पुस्तकं असतात. त्यामध्ये लिहिलं गेलेलं आपण वाचलं पाहिजे. वाचाल तर वाचाल, त्यातला खरा बोध, त्यातला खरा अर्थ आपण जाणून घेतला पाहिजे. त्या भगवंताच्या विविध रूपांचं, ध्यानाचं, प्रतापाचं प्रत्यक्षपणे कीर्तन आणि बघा त्या कीर्तनाचं वर्णन आपण सहजपणे केलं गेलं पाहिजे. काय या ग्रंथामधून आपल्याला सार प्राप्त होणार आहे, काय या ग्रंथातून प्रत्यक्षपणे आपल्याला बघा ज्याप्रमाणे शिकवण प्राप्त होणार आहे. ऐसे ज्या बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, ऐसे गाता स्वभावे, रसाळ कथा ओढवे, सर्वांतरी हेलावे प्रेम सुख. अशा प्रकारे भगवंताचं गुणवर्णन केल्याशिवाय स्वाभाविकच कथेत अधिकाधिक रस उत्पन्न होऊन सर्व श्रोत्याच्या अंतःकरणात भगवंतासंबंधी प्रेमसुख उचंबळून येत असते. भगवंताचं गुणवर्णन जे कार्य केलेलं आहे ते कार्य आपण प्रत्यक्षपणे पाहत असतो. एखादा व्यक्ती ज्या वेळेला चांगलं कार्य करत असतो त्यावेळेला त्या व्यक्तीचं उदो केला जातो, गुणगौरव केला जातो. परंतु ज्या व्यक्तीने वाईट कर्म केलेले आहेत त्यासंबंधी वाईटच बोलणार, बरोबर की नाही. कथा रचयाची खून, सगुणी नानावे निर्गुण, न बोलावे दोषगुण, पुढिलांचे कदा. उत्तम कथा करावायची असेल तर सगुणांच्या कथेत मध्येच निर्गुणांचं प्रतिपादन करू नये. पुढे बसलेल्या श्रोत्यांच्या गुणदोषांचं वर्णन कधीच करू नये. आता विचार करा, आपण चांगली गोष्ट सांगत असताना सर्वांचा मूड लागलेला आहे, सर्वजण ऐकत आहेत आणि चांगली गोष्ट ज्यावेळी ऐकत आहेत आणि त्यावेळी कोणीतरी बघा मध्येच वाईट गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला तर आपण जे सांगत आहोत ते राहतं बाजूला आणि वाईट गोष्टीवर सर्वात जास्त काय, बरोबर की नाही, विषय तो निघालेला आहे आणि त्यामध्येच आपण अडकून जातो. मग असं निर्गुणांचं प्रतिपादन करूच नाही आणि पुढे बसलेल्या श्रोत्यांच्या गुणदोषांचं वर्णन कधीच करू. कारण आपण बघा शाळेमध्ये असताना पहिल्या बेंचवर बसायचो. ज्यावेळी पहिला बेंच मिळत नव्हता, बरोबर की ना, बाकावर बसायचो. परंतु न मिळाल्यामुळे आपण लास्टच्या बेंचवर बसायचो, लास्टच्या बाकावर बसायचो. फरक काय बघा, पहिल्या बेंचवर पहिल्या बाकावर ज्यावेळी बसतो त्यावेळी शांत असतो. लास्टच्या बेंचवर गेलो की आपण एकमेकांशी बोलत असतो, तिथे आपलं लक्ष लागत नाही. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून समर्थ म्हणाले, कथा रचावयाची खूण, सगुणी नानावी निर्गुण, न बोलावी दोषगुण, पुढिलांचे कदा. दोष काढत नाही बसायचे, प्रत्येकाचे गुण आपण पाहिले पाहिजे. देवाचे वर्णावे वैभव,
नाना प्रकारे महत्त्व, सगुणी ठेवून या भाव हरिकथा करावी. सगुणाच्या ठिकाणी भाव ठेवून देवाच्या वैभवाचं आणि महात्म्याचं नाना प्रकारे वर्णन हरिकथेत केलं गेलं पाहिजे. आता देवाचं वैभव, देवाची संपत्ती, देवाचं घर, देवाची गाडी असं आहे का? नाही. हे संपूर्ण जग त्या ईश्वराचंच आहे, त्या परमेश्वरच आहे. तो जगाचा मालक आहे. अहो, प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, आपणच आपली वैभव, आपली संपत्ती, संपूर्णपणे आपला पैसा लोकांपर्यंत दाखवत असतो. आपल्यामधलंच आपण अभिमान, आपला गर्वपणा आपण लोकांपर्यंत दाखवत असतो. सगुणाच्या ठिकाणी भाव ठेवून देवाचं वैभव आणि महात्म्याचं वर्णन आपण ऐकलं पाहिजे. त्याचं सर्व एवढं असूनही शेवटी बघा, दिनाचा दयाळू मनाचा मवाळू. आणि आपल्याला बघा, आपल्या नावावर जर 1 एकर जर जमीन असली तर बघा, सोन्याहून पिवळा. कारण का? हातामध्ये ब्रेसलेट, बोटामध्ये अंगठ्या, गळ्यामध्ये चैनी घेऊन का जाणार आहेत का आपण? नाही आहे. तसा समर्थांनी का भाग दिलेला आहे? देवाचे वर्णावे वैभव, हे सर्व देवाचंच आहे. आपला जो नरदेह प्राप्त करून दिला तो सुद्धा नरदेह त्याचाच आहे. आता ज्या प्रकारे भाग दिलेला आहे, रावणाची भूमिका इथे स्पष्टपणे नमूद केलेली आहे. काय रावणाकडे कमी होतं? प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, सोन्याचं संपूर्णपणे काय होतं? राजवाडा होता ना, महल होता, सोन्याची लंका होती. काय म्हणाल ते, काही कमी नव्हते त्याच्याकडे. अहो, 6 कोटी आयुष्य होतं. एवढं काय करताय? आपल्याला 60 आता पार करता येत नाही. आताच आपले बघा प्रत्यक्षपणे हातपाय लटपटतात, हातपाय कापतात. का? कारण पूर्वीचा काळ तसा होता. 6 कोटी आयुष्य खाऊ झाला काय हो? म्हणून समर्थ म्हणाले, रावणाची सुद्धा शेवटी तीच गत झाली ना. मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. बुडालं ना राज्य. काय घेऊन गेला? किलोभर सोनं घेऊन गेला का? नाही. रिकाम्या हाताने आला, रिकाम्या हाताने गेला. मग तसंच देवाचं वर्णावय वैभव, नाना प्रकारे महत्त्व, सगुणी ठेवून या भाव हरिकथा करावी. लाज सांडून जनाची, आस्था सांडून धनाची, नीच नवी कीर्तनाची आवडी धरावी. लोकांची लाज भीड न धरता, द्रव्याची अपेक्षा न करता कीर्तनाची नित्य नवी आवड धरावी. नित्य नवीन आख्याने रंगवावीत. समर्थ म्हणाले, लाज सांडून जनाची. चांगलं कार्य ज्यावेळी आपण करत असतो त्यावेळी आपण लाजतो. ज्यावेळी आपण चांगलं कार्य करत असतो त्यावेळी बघा, लोक काय बोलतील याचा विचार करत असतो. त्यावेळी द्रव्याची अपेक्षा करू नका. अहो, विचार करा. रस्त्यामधून आपण बघा, प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो, घरातून आपण निघालेलो आहोत, एखाद्या भजनाला, एखाद्या कीर्तनाला, एखाद्या वेळे बघा प्रत्यक्षात कीर्तनाला आपण जात आहोत, बैठकीला जात आहोत, सत्संगमध्ये जात आहोत. तिथे जात असताना जर कोणी आपल्याला मध्ये विचारलं, कोणी एखादी व्यक्ती आपल्याला समोर येऊन भेटली आणि विचारलं, काय हो, कुठे चाललात? आपण भगवंताच्या चरणी जात असताना आपण तिथे काय विचारतो? काय त्या व्यक्तीला खोटं बोलतो? अरे नाही रे, इथे सहजपणे चाललेलो. चाललोय कुठे? बैठकीला चाललेलो, सत्संगाला चाललेलो, भजनाला चाललेलो, कीर्तनाला जात आहोत. हे सांगायला आपल्याला भीती वाटते, लाज वाटते. अहो, ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी ना. परंतु आपण लाजतो, हो लाजतो. परंतु समर्थ म्हणाले, लोकांची लाज भीट न धरता, द्रव्याची अपेक्षा न करता, ज्या मार्गाने आपण जात आहोत ते मार्ग उत्तमच आहे.
ते आपल्याला सहजपणे सांगता आलं पाहिजे. कुठे चाललं? बैठकीला चाललेलो, श्रवणासाठी चाललेलो. कारण प्रत्यक्ष भाग का दिलेला आहे? का कलियुगामध्ये प्रत्यक्षात श्रवणाला किंमत आहे. श्रवण जर नसेल तर आयुष्य शून्य आहे. नम्र होऊनी राजांगणी, निशंक जावे लोटांगणी, करतालिका नृत्यवाणी, नामघोष गर्जावे. आपल्यामध्ये नम्रता असावी. नम्रतेने देवळातील सभामंडपात निशंकपणे देवापुढे लोटांगण घालावे. आता आपली उपासना झाली, पूजा अर्चा भक्ती ज्या प्रकारे होत असते त्यावेळी साष्टांग नमस्कार आपल्याला करता आला पाहिजे. परंतु आपण साष्टांग नमस्कार घरामध्ये असताना केव्हाही घालत नाही. परंतु ज्या ज्या वेळेला कुठे पूजा असेल बघा, आणि ज्यावेळी आपल्या पूजेला ज्यावेळी जोडा बसतो त्यावेळी लोकांसमोर आपण दाखवत असतो. कुठे मंदिरामध्ये गेलो, घरामध्ये एकदासुद्धा आईवडिलांच्या चरणी नतमस्तक झालेला नाही. परंतु देवळामध्ये बघा लोकांच्या समोर मुद्दाम साष्टांग नमस्कार या देहाचा भाग चाललेला आहे. लोकांना दाखवण्यासाठी आपण किती भक्ती करत आहोत, मी किती देवाचं आहे आणि देव किती माझा आहे हे दाखवत असतो. परंतु नम्र होऊन राजांगणी, जे आहे ते सत्य मानता आलं पाहिजे. निशंक जावे लोटांगणी, त्यावेळी आपल्या मनात शंका नसावे, संशय नसावे. करतालिका नृत्यवाणी, नामघोष गर्जावे, हातांनी टाळी वाजवत मुखाने नामघोष करीत बघा. प्रत्यक्षपणे आपल्याला 2 हात दिलेत ना. 2 हात कशाला दिलेले आहेत? समोरची व्यक्ती आपल्याला नमस्कार करत आहे, मग आपल्याला सुद्धा 2 हात दिलेले आहेत, आपल्याला सुद्धा नमस्कार करता आलं पाहिजे. तिथे सुद्धा आपण लाजत असतो. लोक मला पाहतील, समोरून मुली येत आहेत आणि आपण लाजायचं अजिबात नाही. आणि मुली असताना तिकडून मुलं येत आहेत, आपण लाजायचं अजिबात नाही. समर्थ म्हणाले, समोरची व्यक्ती लहान असो किंवा मोठी असो, नमस्कार करता आला पाहिजे. आणि मुखामध्ये नामघोष असला पाहिजे, भगवंताचं स्मरण असणं गरजेचं आहे. एकांची कीर्ती एकापुढे, वर्णिता साहित्य न पडे, म्हणून या निवाडे जेथील तेथे. ज्या देवापुढे कीर्तन करायचं आहे त्याच देवाचे चरित्र कीर्ती यांचं वर्णन कीर्तनात केलं गेलं पाहिजे. तेथे दुसऱ्या देवांची कीर्ती गाऊ नये. जे जेथे योग्य असेल त्याचीच निवड करता आली पाहिजे. आता कोणत्या वारी केव्हा कोणत्या देवाची आपण भक्ती करत आहोत, त्या देवाची भक्ती करत असताना तिथे प्रत्यक्षात काय आपण ऐकत आहोत आणि काय आपण म्हणत आहोत ते सुद्धा आपण ऐकलं पाहिजे. प्रत्येक वार प्रत्येक देवासाठी वाटून ठेवलेले आहेत, ते सुद्धा मनुष्यानेच. सोमवारी शंकराचा, मंगळवारी गणपतीचा, बुधवारी बघा प्रत्यक्षमध्ये देवीचा, गुरुवारी दत्ताचा, शुक्रवारी अंबा मातेचा, आणि शनिवारी मारुती रायाचा, आणि रविवार हा आपला. असे प्रत्येक वार आपण ठरवून दिलेले आहे. मग कोणाची भक्ती केव्हा करावी? समर्थ म्हणाले, गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहु साल मंत्रावळी शक्ती मोठी. अनेक गुरु आहेत परंतु सद्गुरू मात्र एकच आहे. म्हणून एकांची कीर्ती एका पुढे, वर्णिता साहित्य न घडे, म्हणून या नेवाडे जेथील तेथे. मूर्ती नसता सगुण, श्रवणी वैसले साधुजन, तरी अद्वैत निरूपण अवश्य करावे. समजा जर कीर्तन करताना समोर सगुण मूर्ती नसेल तर श्रवणास अधिकारी श्रोते असे साधू सज्जन बसलेले असतील तर अद्वैताचं निरूपण अवश्य करावे. आता ज्या वेळेला आपण बघा प्रत्यक्ष भगवंत कोणाच्या ना कोणाच्या रूपात आपल्या भेटायला येत असतं. म्हणजे काय, आपण रस्त्यातून चालत आहोत आणि चालत असताना समजा आपला पाय बघा ज्यावेळी चमकला असेल, मुरगळला असेल आणि त्यावेळी आपण पडतो आणि त्यावेळी कोणीतरी व्यक्ती आपल्याला बघा हात देऊन उठवत असते, त्यावेळी आपण त्या व्यक्तीचे आभार मानतो आणि त्या व्यक्तीला म्हणत असतो, अरे तुम्ही देवासारखा धावून आला. मग प्रत्यक्ष भगवंतरूपी देवच आला ना. मग ज्या वेळेला प्रत्यक्षपणे निरूपण कोणीतरी करत आहेत, त्यांच्या मुखातून कीर्तन भजन कोणीतरी करून घेत आहे, मग त्याच जी समोर असणारी व्यक्ती ती म्हणजे भगवंतरूपी आहे ना. त्या व्यक्तीचं आपण ऐकलं पाहिजे. त्या चेहऱ्यावर जाऊ नका, त्या मुखातून
प्रत्यक्षपणे आकाशमार्गे गुप्तपंथ जाणीचे योगी समर्थ. बरोबर की नाही? त्या मुखातून निघणारे शब्द हे आपण ऐकले गेले पाहिजे. मूर्ती नसता सगुण श्रवणी बैसले साधूजन. मग आता मूर्ती बघा, प्रत्यक्षपणे आपल्या घरामध्ये जसं फोटो असतो, मूर्ती असते की नाही, तिथे आपण नमस्कार करत असतो. परंतु प्रवास करत असताना आपल्या मूर्ती घेऊन जातो का, फोटो घेऊन जातो का? नाही आहे. तिथे सुद्धा आपण नामस्मरण करत असतो. मग ती भक्ती केलेली देवापुढे जात नाही का, देवाचरणी पोचत नाही का? पोचते ना. मग तरी अद्वैत निरूपण अवश्य करा. नाही मूर्ती नाही सज्जन श्रवणी बैसले भाविक जन, तरी करावे कीर्तन प्रस्ताविक वैराग्य. आता जर मूर्ती नसेल तर मी भक्ती करणार नाही असं आपण 8 तास धरून बसलो तर काय साध्य होणार आहे? अधिकारी साधूजन श्रोते नसतील तर सर्वसाधारण भाविक लोक श्रवणासाठी बसलेले असतील तर परमार्थाची प्रस्तावना जणू जे वैराग्य त्याचं महत्त्व कीर्तनात नमूद केलं पाहिजे. शृंगारिक नवरसिक यामध्ये सांडावे एक, स्त्रियादिकांचे कौतुक वर्णू नये की. समजा कीर्तनात नवरसांचं वर्णन करावे लागले तर त्यातील शृंगार रसाच्या वर्णनात स्त्रियांचं सौंदर्य, हावभावांचं कौतुकाचं वर्णन करूच नाही. लावण्य स्त्रियांचं वर्णिता, विकारभादीचे तत्वता, धारिष्ठापासून श्रोता चळे तात्काळ. स्त्रियांच्या लावण्याच बघा, प्रत्यक्ष लावण्याचं वर्णन केल्याने श्रोत्यांच्या मनात कामविकार निर्माण होत असतात. तात्काळ ते आपल्या धैर्यापर्यंत पासून बघा प्रत्यक्षपणे बाजूला झालेच पाहिजे. विषय वासना यामध्ये आपला देह अडकता कामा नये. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता या विषय विकारापासून आपला देह दूर असला पाहिजे. म्हणून ते त्याजावे जे बाधक साधक स्वभावे, घेता अंतरी ठसावे ध्यान स्त्रियांचे. म्हणून ते गाळावे म्हणजे काय, सोडून द्यावे, त्याचा विचार नाही करायचा. लावण्य स्त्रियांचं ध्यान, कामाकार झाले मन, कैसे आठवेल ध्यान ईश्वराचे. स्त्रियांच्या लावण्याचं ध्यान लागून जर श्रोता वक्ता यांचं मनात कामविकार उत्पन्न झाला तर त्यांना ईश्वराचं ध्यान करणं शक्य कसं होईल? स्त्री वर्णिता सुखावला, लावण्याचे भरी भरला, तो स्वय जाणव चेवला ईश्वरापासून. जो कीर्तनकार स्त्रियांचं वर्णन करत असताना सुखावतो, त्याच्या लावण्याचा भरीच पडतो, तो स्वतःही ईश्वरापासून नक्कीच दुरावणार. हरिकथेसी भावबळे, गेला रंग तो तुंबळे, निमिष एक जरी आकळे ध्यानी परमात्मा. हरिकथा तरी करीत असताना वक्ता जर एक क्षणभर जरी परमात्म्याच्या ध्यानात मग्न झाला तरी हरिकथेच्या पूर्वी ओसरलेला रंग भावभक्तीच्या बळाने उचंबळून येत असतो. ध्यानी गुंतले मन, कैसे आठवेल जन, निशंक निर्लज्ज कीर्तन करिता रंग माझे. परमात्म्याच्या ध्यानात मन गुंग झाल्याने समोर लोक बसलेले आहेत, हे स्मरणसुद्धा त्याला राहत नाही आणि प्रेमामुळे तो निशंक निर्लज्ज होऊन कीर्तन करू लागला की त्यामध्ये तो रंग भरत असतो. रागज्ञान ताळज्ञान स्वरज्ञानेचे व्युत्पन्न, अर्थान्वयाचे कीर्तन करू जाणे. एखाद्या कीर्तनकाराला उत्तम रागज्ञान येत असते, तालज्ञान असते, स्वरज्ञान असते, तो विद्वानही असतो आणि अन्वय अर्थ यांचा समन्वय करून तो उत्तम कीर्तन करत असतो. 56 भाषा नाना कळा, कंठमाधुर्य कोकिळा, परितो भक्तिमार्ग वेगळा भक्त जाणती. जगात अनेक भाषा आहेत. एखाद्या कीर्तनकाराला अनेक भाषा येत असतात, त्याच्या अंगी नाना कळा असतात, कोकिळेसारखे कंठमाधुर्य त्याच्याजवळ असते, पण भक्तिमार्ग यापेक्षा वेगळाच आहे. जे भक्त असतात ते त्यास नक्कीच जाणू शकतात. भक्तांचं देवाचं ध्यान, देवा वाचून नेणे अन्न, कलावंताचे जे मन ते कलाकार झाले. भक्ताला फक्त देवाचं ध्यान असतं. देवा वाचून अन्य ते काहीही जाणत नाही अथवा देवाशिवाय इतर काही बघा प्रत्यक्षपणे विचारही ते करत नाही. श्रीहरी विन जे कळा, तेची जाणावी अवकळा, देवास सांडून वेगळा प्रत्यक्ष पडिला. भगवंत वाचून जी कला ती कला नसून अवकळा असते. एखादा कलाकार कलेमुळे देवाला विसरून वेगळा पडत असतो, हे प्रत्यक्ष दिसून येते. सर्पी वेढिले चंदनासी,
निधान आड विवसी नाना कळा देवांसी आड तैसे. चंदनाला सर्पाने वेढावं किंवा पुरलेल्या द्रव्याच्या लाभाच्या आड पिशाच्या अथवा हडळ येते, तशा देवाच्या प्राप्तीच्या आड कधी अनेक कला येत असतात. सांडून देव सर्वज्ञ नादामध्ये व्हावे मग्न, ते प्रत्यक्ष विघ्न आडवे आले. समर्थ म्हणाले, सर्वज्ञ देवाला सोडून नादामध्ये जर मग्न आपण झालो तर ते भगवत प्राप्तीच्या आड अनेक आलेले प्रत्यक्ष प्रश्न, ज्या प्रकारे त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही. एक मन गुंतले स्वरी, कोणे चिंतावा श्रीहरी, बळेची धरून या चोरी, शुश्रूषा घेतली. माणसाला मन तर एकच आहे, ते जर स्वरामध्येच गुंतून पडलं तर श्रीहरींचं ध्यान कोणी करायचं? एखाद्या चोराने एखाद्या माणसाला बळेच धरून नेलं तर त्याच्याकडून सेवा करून घ्यावी. करिता देवाचं दर्शन, आडवे आले रागज्ञान, तेने धरून या मन, स्वरामागे नेले. कीर्तनकार देवदर्शन घडावं म्हणून कीर्तन करू लागतो, पण त्याचं रागज्ञान त्यात विघ्नाप्रमाणे आडवं येत असतं. भेटो जाता राजद्वारी, बळेची धरीला बेघारी, कलावंत तैसी परी, कळेने केली. समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. हा भाग या देहाचा चाललेला आहे. मन ठेवून ईश्वरी, जो कोणी हरिकथा करी, तोची संसारी धन्य जाणा. जो कोणी ईश्वराच्या ठिकाणी मन ठेवून हरिकथा करत असतो तो या जगात धन्य आहे. जयास हरिकथेची गोडी, उठे नीच नवी आवडी, हरिकथा जोडिली जोडी सर्वोत्तमाची. ज्याला हरिकथेची आवड असून हरिकथेत नित्य नवी गोडी वाटते, त्याने सर्वोत्तमास आपलेसं केलेलं आहे. हरिकथा मांडली जेथे, सर्व सांडून धावे तेथे, आलस्य निद्रा दवडून स्वार्थे, हरिकथेसी सादर. जेथे कुठे हरिकथा होत असेल तेथे आळस, निद्रा, स्वार्थ इत्यादी सोडून जो धाव देतो तो अत्यंत आदराने कथा ऐकत असतो. आपल्याला तिथेच आळसपणा येत असतो, तिथेच जांभई येते, तिथेच झोप येते. हरिभक्तांची या घरी नीच कृत्य अंगीकारी, साहेबूत सर्वापरी साक्षेप होय. हरिभक्तीच्या घरी कोणतेही हलकं काम देखील मनापासून करत असतो आणि सर्व प्रकारे जाणीवपूर्वक त्या सहाय्यभूत होत असतो. या नावाचं हरिदास, ज्यास नामी विश्वास, येथून हा समास संपूर्ण झाला. समर्थ म्हणाले, ज्याचा नामावर दृढ विश्वास असतो त्याला हरिदास म्हटलेला आहे. समर्थ म्हणतात, जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा, तयास त्याची प्राप्त. या नावाचा हरिदास, ज्याच नामी विश्वास, विश्वास असला पाहिजे. विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी. येथून हा समास संपूर्ण झाला. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे हरिकथा लक्ष निश्चय निरूपन्ना समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.